शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा ढोंगसागाळी येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना अभिनव पद्धतीने सहभाग घेतला। यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षक म्हणून भूमिका बजावली आणि वर्गामध्ये अध्यापन केले। त्यांनी त्यांच्या शिक्षकांकडून मिळालेल्या ज्ञानाची झलक दाखवत संपूर्ण शाळेचे लक्ष वेधले। या विशेष दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी स्वतः हाताने तयार केलेली सुंदर शुभेच्छापत्रे शिक्षकांना भेट दिली। या कार्ड्समध्ये त्यांनी गुरूंविषयीची कृतज्ञता आणि आदराची भावना व्यक्त करणारे संदेश लिहिले होते। विद्यार्थ्यांच्या या अनोख्या उपक्रमाने शिक्षकांचे मन जिंकले। या व्यतिरिक्त शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते। त्यात शिक्षकांचे महत्त्व सांगणारी नाटक व भाषणे सादर करण्यात आली। शाळेच्या मुख्याध्यापकांनी शिक्षकांच्या योगदानाबद्दल मार्गदर्शन केले आणि विद्यार्थ्यांच्या या दुहेरी उपक्रमाचे विशेष अभिनंदन केले। शिक्षकांनी शिक्षणाच्या महत्त्वावर मार्गदर्शन केले आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली। आश्रमशाळेमधील या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास व शैक्षणिक उत्साह वाढला। या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना नेतृत्व, सर्जनशीलता आणि संघभावना शिकायला मिळाली। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले। असे बरेच व्यक्ती असतात जे औपचारिक आणि अनौपचारिक या दोन गटामध्ये आपण विभागतो। औपचारिक अनौपचारिक गटामध्ये जे आपले आई वडील, आपले आजूबाजूचे मित्र मैत्रीण, पालक, आपले नातेवाईक हे सगळे आपल्या जीवन घडण्यामध्ये शब्द बोलण्यापासून तर चालण्यापर्यंत आपल्याला शिक्षण देत असतात। तसंच आणि औपचारिक शिक्षणामध्ये जे संस्थेमध्ये, शाळांमध्ये, व्यावसायिक शिक्षणामध्ये आपल्याला शिक्षण दिले जाते ते जे शिक्षक असतात ते औपचारिक शिक्षण आहे। तर हे सर्व जे शिक्षक आहे आपल्याला अनौपचारिक शिक्षक आणि शिक्षक, औपचारिक शिक्षक यांच्या सर्व मिळून आपण दोघांच्याकडून ज्ञान प्राप्त करतो असतो आणि या सर्व गुरूंचे आज आपण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण हा शिक्षक दिन म्हणून साजरा करत असतो। आणि आज तुम्ही शिक्षकाची भूमिका पार पाडली त्याबद्दल सर्वांचं मी अभिनंदन करतो की एक शिक्षक होणं एक अभिमानाची गोष्ट आहे, कारण की हा शिक्षक जो आहे राष्ट्र निर्माणाचं कार्य करत असतो। जे विद्यार्थी घडतात हे उद्याची पिढी आहे, हे राष्ट्राची संपत्ती आहे। जे ज्ञानाचं काम जे आहे हे महान कार्य आहे। यातूनच इंजिनियर, डॉक्टर, वकील, राजकीय पुढारी सर्व कोणी घडत असतात। त्यामुळे या शिक्षकाचा आपण अभिमान बाळगला पाहिजे। आज तुम्ही भूमिका पार पाडलेली आहे, भविष्यात काही शिक्षक बनणार, तर सर्वांना माझी विनंती आहे की तुम्ही सुद्धा शिक्षकाचा आदर करायला पाहिजे आणि त्यांची कृतज्ञता व्यक्त करावी। एवढं बोलून माझे दोन शब्द। कधीच सेवानिवृत्त होत नसतो, रिटायर कधीच होत नसतो, म्हणजे तो मरेपर्यंत शिक्षक असतो। आणि तुमच्या सगळ्यांचं मनोगत ऐकल्यानंतर मला असं वाटतं की एक गुरु म्हणून व्हायला नोकरीच केली पाहिजे, तुम्हाला शिक्षक व्हायलाच पाहिजे असं काही नाही। तुम्ही एक चांगले नागरिक बनून एखाद्या व्यक्तीला मार्गदर्शन करत असाल, एखाद्याला तुम्ही चांगली दिशा देत असाल, तर तुम्ही सुद्धा एक काय आहे, गुरु आहे। आज तुम्हाला लक्षात आलं असेल की शिक्षक कशा प्रकारे आपली भूमिका, आपलं कर्तव्य पार पाडत असतात। उन्हाळा असेल, पावसाळा असेल, आज तुम्ही पाहिलं असेल दिवसभर पाऊस सुरू आहे आणि शिक्षक आपल्या घरून इथपर्यंत कशा पद्धतीने संकटांचा सामना करून, सर्व नैसर्गिक संकटांचा सामना करून इथपर्यंत येतात। ज्ञानदानाचं पवित्र कार्य ते करत असतात। आणि आजचा हा दिवस म्हणजे आताच आपण चंदनखेडे सरांकडून ऐकलं, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते आणि ते नंतर राष्ट्रपती सुद्धा झाले। तर एक शिक्षक काय करू शकतो? शिक्षक, एक व्यक्ती शिक्षक होतो काय? शिक्षक झाल्यानंतर तो प्राध्यापक होतो, उपराष्ट्रपती होतो आणि देशाचं जे सर्वोच्च पद आहे राष्ट्रपती, त्या पदापर्यंत पोहोचू शकतो। तर त्या पदाचा सन्मान राष्ट्रपती झाल्यानंतर शिक्षक या पदाला एक महत्त्वाचं स्थान किंवा एक आदराचं स्थान त्या थोर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यामुळे प्राप्त झालं असं आपण म्हणू शकतो। सरांनी मगाशी सांगितलं की शिक्षक हे सगळे इंजिनियर असतील, डॉक्टर असतील,
ह्यांना घडवण्याचं काम करतात, समाजाला घडवण्याचं काम शिक्षक करत असतात। आता माझ्यापेक्षा बरेचसे अनुभवी शिक्षक आपल्या शाळेत आहेत, तुम्ही त्यांना विचारा की त्यांनी कशा पद्धतीने इथपर्यंतचा प्रवास केलेला आहे। वेळप्रसंगी त्यांना पालकांच्या रोषाला सामोरं जावं लागतं, समाजातील काही घटकांच्या रोषाला सामोरं जावं लागतं।